सर्वात पहिला आपण तर लाल मिरच्यांना धुवून घेऊयात. मी लाल मिरच्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊन मी फॅनखाली टाकणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी लाल मिरच्याला म्हणजे मम्मी धुत आहे. छान सगळीकडे हात व्यवस्थित फिरवून स्वच्छ धुवून घ्या, कारण बाजारामध्ये धूळ माती काहीही पडलेलं असतं. त्यामुळे आपल्याला घरी आल्यानंतर याला स्वच्छ करणे खूप गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता माझी आई छान धुत आहे त्याला. तर तुम्ही पाहू शकता मी धुवून घेऊन आलेली आहे. आता मी ह्याला फॅनच्या वाऱ्याखाली पसरवणार आहे. अर्ध्या तासासाठी मी असंच ठेवणार आहे, म्हणजे यामधलं पाणी सगळं निघून जाईल. कारण पाणी असल्यास लोणचं खराब होण्याची शक्यता असते. असं जर सगळं आपण जर व्यवस्थित केलं तर लोणचं 1 ते 1.5 वर्ष सहजपणे टिकतो. कोणताही केमिकलचा न वापर करता हे 1 ते 1.5 वर्ष सहज टिकतो. काहीच प्रकारचा ह्याच्यावर बुरशी वगैरे काहीच येत नाही. सगळ्यात पहिलं मी लसूण सोलायला घेतले. लसूण स्वच्छ केल्यानंतर मी अद्रक, त्याच्यानंतर चिंच, त्याच्यानंतर गूळ मी सगळं व्यवस्थित करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता लसूण स्वच्छ झालेला आहे. त्यानंतर मी अद्रक करायला घेतलेली आहे. फक्त यामध्ये थोडा हात आग उठतो, त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की आपण व्यवस्थितपणे करू, कारण हाताला वगैरे लागलं तर खूप त्रास होतो. त्यामुळं लोणचंपेक्षा जास्त तेच पडून जातं. त्यामुळं आपण ह्याला हळूवारपणे व्यवस्थित करायचा प्रयत्न करूया. तुम्ही पाहू शकता मी आता अर्धा किलो अद्रक व्यवस्थित नीट करून घेत आहे. 2 किलो मिरची असल्यास त्याला आपण अर्धा किलो समप्रमाणात सगळं काही घेतलं पाहिजे. मीठही अर्धा किलो घेतला पाहिजे. आता यानंतर चिंच नीट करत आहे. चिंच नीट केल्यानंतर आपण गूळ कापून घेऊया. तुम्ही पाहू शकता मिरच्याची देठे काढून झालेली आहे. मी सगळं 2 किलो मिरच्याची देठे काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला मिरच्यामध्ये 2-2 तुकडे करून घेऊया, कारण आपल्याला भाजताना मिरच्या व्यवस्थित भाजल्या पाहिजे. यासाठी आपल्याला मिरच्यामध्ये एखाद दोन असे तुकडे करून घेतलं पाहिजे, कारण व्यवस्थित भाजलं जातं आणि लोणचं पण खूप छान होतं. स्वादिष्ट लोणचं बनतं आपण जर पूर्ण प्रॅक्टिकलपणे केलो तर. तुम्ही पाहू शकता मी इथं सर्व मिरच्या देठं काढून झाल्यानंतर त्याला बारीक बारीक कापत आहे. तर तुम्ही पाहू शकता सर्व मिरची जवळपास 1-2 करणे होत आहे. अर्ध्याला अधिक संपलेले आहेत. अजून थोडेसे आहेत. आपण ते सर्व 1-2 असे कट करून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित भाजले जाणे याच्यासाठी आपण हे करत आहोत. तर तुम्ही पाहू शकता झालं, आता कापणच झालेलं आहे आपलं. यानंतर आपण गूळ कट करायला घेऊया. म्हणजे गूळ एकदम बारीक केलं ना तर लोणच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होऊन जाईल आणि छान पण लोणचं मुरल. त्यासाठी आपण याला बारीक कट करूया. तुम्ही कशाच्याही साहाय्यानं करू शकता. मी तर चाकूच्या साहाय्याने केले, मग नंतर ते चाकूनं व्यवस्थित होत नाही आणि हाताला लागायले म्हणून मी हे खेचणी घेतलेली आहे बघा. या खेचणीच्या साहाय्यानं छान बारीक बारीक मी असं करून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडं आई चूल पेटवून कढईमध्ये आपल्या मिरच्या भाजण्यासाठी घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की मिरच्या टाकलेली आहे कढईमध्ये आणि मिरच्या भाजत आहे. ती मिरच्या भाजताना खूप काळजी घेतली पाहिजे.
तर यानंतर सगळं मिरच्या भाजणं झालेले आहे आणि आपण मिक्सरजवळ घेऊन आलेलो आहोत आम्ही आता. हे मिक्सरमध्ये थोडे थोडे करून असं आम्ही मिक्सरमध्ये काढून घेत आहोत मिरच्या. त्यासोबतच अद्रक, लसूण, चिंच सगळं एकसोबतच आम्ही त्या मिक्सरच्या भांड्यात टाकत आहोत आणि त्यानंतर मिक्सर धरून घेत आहोत सगळं व्यवस्थितपणे. तुम्ही पाहू शकता इथं आई मिक्सर धरून घेत आहे. छान बारीक असं झालेलं पाहिजे. तुम्ही बघू शकता लोणचं की खूप मिसळून आणि छान आलं पाहिजे. यासाठी आपल्याला खूप वेळा मिक्सर फिरवलं पाहिजे. तुम्ही बघा, मी पहिला अद्रक, लसूण सगळं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी मिरच्या काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. मस्त लालबुंद असं कलर आलेला आहे. तर मी ते सगळं अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये सगळं लोणचं मी काढून घेत आहे. नंतर आपल्याला सगळं एकसोबतच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला अजून एक प्लेट पण आहे, ते मिक्सरमध्ये धरून घ्यायचं आहे. त्यानंतर मीठ मी 1 ग्लास घेतलेला आहे. तुम्ही चवीप्रमाणे मीठ घेऊ शकता. आता मी कढई ठेवलेला आहे चुलीवर. त्यामध्ये गरम पाण्यामध्ये मी चिंच काढून घेणार आहे. झारीच्या साहाय्याने तुम्ही त्यामध्ये लगेच टाकायचं चिंच आणि बाहेर काढून घ्यायचं. जास्त वेळात ठेवायचं नाही, कारण त्याच्यात सगळं आंबटपणा निघून जाईल. पण आपल्याला पाणी घ्यायचं नाही, तर त्यामुळे आपण लगेच ते काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही, मी सर्व झारीच्या साहाय्याने चिंचेला आतमधून काढून घेत आहे. आपल्याला फक्त चिंचेला मऊ करून घ्यायचं आहे, कारण की आपण मिक्सर धरते वेळेस सगळं मिसळून यावं. आणि दुसरीकडं कढईमध्ये आपण धने, जिरे, मेथीपूड असं सगळं करून घ्यायचं आहे. पाहू शकता मी सगळं हे भाजून घेत आहे गॅसवर. भाजणं झालेलं आहे आता. मी त्याच कढईमध्ये तेल तापवलं, त्यामध्ये उडीद डाळ